तुम्हा सर्वांना तर माहित आहे, सध्या जो महिना सुरू आहे तो आहे पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिकाचा मास आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये याला धोंड्याचा महिना म्हणून ओळखलं जातं। या महिन्यामध्ये असे कोणते काम आहेत जे काम खूप सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि कोणतं दान आहे जे खूप सर्वश्रेष्ठ दान म्हणून मानलं जातं। तर बघा, या महिन्यामध्ये जे दान आहे ना ते दान आहे अन्नदान। अन्नदान जे आहे ते सर्वश्रेष्ठ दान आहे आणि दुसरं दान आहे ते म्हणजे दीपदान। तर या महिन्यामध्ये दीपदान आवर्जून केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने काय केलं पाहिजे ते तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा जो ब्लॉग होणार आहे तो खूप स्पेशल आहे आणि हे दान ज्या पद्धतीने मी सांगत आहे त्या पद्धतीने तुम्ही केलं तर तुमच्या घरातील पैशाची जी चणचण आहे ती दूर होणार आहे, तुमची मनस्थिती ठीक होणार आहे, तुमचं कौटुंबिक वातावरण आहे ते ठीक होणार आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। उशीर न करता आजच्या या स्पेशल व्हिडिओला सुरू करूया। तर बघा मंडळी, तर या महिन्यामध्ये तुमच्याच्याने जेवढं अन्नदान करता येईल तेवढं अन्नदान तर तुम्ही आवर्जूनच करा, पण अन्नदानाच्या व्यतिरिक्त सगळ्यात मोठं दान या महिन्यामध्ये जे मानलं आहे ते दीपदान आहे आणि दीपदान आपण आवर्जून करू शकतो। बाकीचं अन्नदान वगैरे जेवढं आपल्या आसपासच्या जवळ म्हणजे अन्नदान वगैरे म्हणजे आपण धोंड्याचा कार्यक्रम वगैरे ठेवून ते अन्नदान करू शकतो किंवा मंदिरात छोटे मोठे कार्यक्रम सुरू असतात तर तिथं अन्नदान करू शकतो। एवढंच आपण अन्नदानात करू शकतो। आता आपल्या परिस्थितीनुसार आपण अन्नदान करू शकतो, पण हे दीपदान आहे ना ते दीपदान प्रत्येक व्यक्ती करू शकतो। दुसरं काही नाही ना केलं तर तुम्ही या अधिकाच्या महिन्यामध्ये दीपदान जे आहे ना ते आवर्जून करा। मग हे दीपदान कसं करायचं? दीपदान करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही, दीपदान करणं खूप सोपी गोष्ट आहे आणि सरळ आहे। हे दीपदान आपल्याला देवाला करायचंय किंवा गंगा माताला, तुमच्या घराजवळ एखादी नदी वाहत असेल वाहत्या नदीमध्ये करायचं आहे। या दीपदानाचं या महिन्यामध्ये खरंच खूप पुण्य आहे, महत्व आहे। तर दीप आपल्याला या महिन्यामध्ये 33 दिवे घ्यायचे आहेत। या महिन्यामध्ये जे काही दान करतात त्याचा अंक 33 असतो, कारण जे काही दान करतात ते दान तुम्ही पूर्ण 33 कोटी देवाला करता अशी या महिन्यामध्ये मान्यता आहे। म्हणूनच 33 अनारसे 33 लाडू ज्यावेळेस आपल्या घरी जावा येतो त्यावेळेस त्यांना दान स्वरूपात दिले जातात। म्हणून या महिन्यातलं कोणतंही दान 33 अंकानेच केलं जातं, म्हणजेच तुम्ही 33 देवाची सेवा धर्म करत आहात याची मान्यता अशी आहे। तर चला मंडळी, मग बघू आपण कशा पद्धतीने हे दीपदान करायचे। तुमच्या घरा शेजारी जर कृष्णाचं मंदिर असेल, विष्णूचं मंदिर असेल तर त्या विष्णूच्या मंदिरात कृष्णाच्या मंदिरात जाऊन तुम्ही हे 33 दिवे नक्कीच लावा। हे दिवे तुपामधले असावेत, मातीचे दिवे घ्यायचे, त्यात तूप टाकायचं आणि कापसाची वात लावून आपल्याला हे 33 दिवे मंदिरामध्ये जाऊन लावायचे। दररोज असं केलं तर आणखीनच भारी, पण दररोज तुम्ही ही गोष्ट करू नाही शकलात तर तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही करू शकता की हप्त्यातून एक दिवस का होईना जाऊन तुम्ही हे 33 दिव्याचं दान नक्कीच मंदिरात करा। आणि त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या जवळ जर एखादी नदी वाहत असेल तर वाहत्या पाण्यामध्येही दीपदान करा, कारण हे दीपदान या महिन्यामध्ये खूप श्रेष्ठ मानलेलं आहे। या दीपदानाने विष्णू भगवान खुश होतात, तसंच 33 कोटी जे देव आहेत आपले तेही खुश होतात। म्हणून 33 अंक लक्षात ठेवायचा आहे आणि 33 अंकानेच तुम्हाला हे दान करायचं आहे। आणि दिवे लावताना तुम्ही मनोभावी तुमच्या काय इच्छा आहे ती देवाकडे मागू शकता। या महिन्यामध्ये ज्या इच्छा अपेक्षा देवाकडून केल्या जातात त्या पूर्ण अशा होतात, कारण या पुरुषोत्तम मासाला भगवान विष्णूनेच वरदान दिलेलं आहे। या महिन्यामध्ये जी व्यक्ती मनोभावे माझी सेवा करेन किंवा पूर्ण ज्या कोणत्याही देवाची सेवा करेन, जी इच्छा अपेक्षा मागेल त्या व्यक्तीचे जी इच्छा अपेक्षा आहे ती पूर्ण होणार। 12 महिन्यात जे फळ भेटत नाही देवाची भक्ती केलेलं, या महिन्यात जे या पुरुषोत्तम मासामध्ये जी तुम्ही देवाची भक्ती करता त्याचं फळ तुम्हाला भेटणार आहे, असं स्वतः विष्णू भगवानाने पुरुषोत्तम मासाला वरदान दिलेलं आहे। ही गोष्ट खूप अनेक वेगळी आहे, पुढे सांगायला गेलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल। आजचा आपला व्हिडिओ होता फक्त दीपदानापुरता। या महिन्यामध्ये तुम्ही आवर्जून दीपदान करा, दीपदान खूप श्रेष्ठ मानलेलं आहे। त्याच्या अगोदर अन्नदान हे खूप श्रेष्ठ मानलेलं आहे। सध्या काय आहे ना, मंदिरात काही ना काही कार्यक्रम सुरू आहेत। आमच्या इथं तर आम्ही जिथं राहतो ना तिथं अगस्त्य ऋषीचं मंदिर आहे आणि अगस्त्य ऋषीच्या मंदिरामध्ये एक पूर्ण महिन्याचा सप्ताह होतो आणि इथं ना हा सप्ताह
खूप मोठ्या प्रकारे आहे आणि असा महिन्याभराचा सप्ताह महाराष्ट्रात तुरळक जागेवरच होतो, पण ऑगस्टमध्ये इथं आवर्जून महिन्याभराचा सप्ताह होतो. तर इथं खूप सारे लोक दान धर्म करतात. अशा पद्धतीचे छोटे मोठे जर तुमच्याजवळ सप्ते सुरू असतील तर त्या सप्त्यामध्ये तुमच्याच्याने जेवढं होईल तेवढं तुम्ही अन्नदान खूप करू शकता. कारण ज्यावेळेस सगळ्यात प्रिय कोणतं दान विष्णूला असेल तर ते दान प्रिय विष्णूला आहे, ते म्हणजे अन्नदान. ज्यावेळेस तुम्ही अन्नदान करता त्यावेळेस विष्णू भगवान तुमच्यावर खूप खुश होतात आणि तसंच 33 कोटी देवांची देखील कृपा राहते. या महिन्यामध्ये जेवढं काही दान करता, जेवढे काही देवाची भक्ती करता, त्या भक्तीचं पुण्य पूर्ण 33 कोटी देव तुम्हाला देणार आहेत. 33 कोटी देवांचा आशीर्वाद लागतो. तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच दीपदान या पद्धतीने नक्कीच तुम्ही दीपदान मंदिरात करा किंवा तुमच्याजवळ मंदिर नसेल तर ते 33 दिवे तुम्ही तुमच्या देवाऱ्यावरही लावू शकता. तर दीपदानाला खूप महान समजलं जातं आणि दीपदान हे खूप पुण्याचं काम आहे. या महिन्यात अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही दीपदान करता त्यावेळेस तुमच्या घरातील सर्व प्रॉब्लेम, मेन म्हणजे जी तुमच्या आर्थिक पैशाची प्रॉब्लेम आहे, म्हणजे पैशाची चणचण आहे, कुटुंबित छोटे मोठे वादविवाद आहेत, तुमची मनस्थिती ठीक नाही, या गोष्टी या दीपदानाने बरोबर नीट होतात. आणि नक्की तुम्ही असं या पद्धतीने दीपदान करा आणि या पुरुषोत्तम मासाच्या अधिक मासाचा फायदा घ्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, बिलकुल विसरू नका. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून जा. चला मग परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.